या प्रकल्पाच्या कार्यान्वयीत महाराष्ट्रात न होता गुजरातेत झालेल्या घोषणेच्या संदर्भामध्ये काही लोकांना राजकारणाचा ऊत आणि उलट्या येऊ लागल्या आहेत आणि म्हणून कालपासून जी विधानं केली जात आहेत आणि महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः मराठी माणसामध्ये भ्रम पसरवण्याचं काम जाणून बुजून योजनाबद्ध पद्धतीने पेंग्विन सेनेच्या मार्फत होतो आहे आणि त्यामुळे काही गोष्टींची स्पष्टता येणं आवश्यक आहे। सरकार आपली स्पष्टता आणतेच आहे, दिलीच आहे, पण आज काही मुखपत्रांनी त्याच्यावर अग्रलेख लिहिले आहेत आणि म्हणून आमचे सवाल थेट पेंग्विन सेनेला आणि पेंग्विन सेनेच्या प्रमुखांना आहेत। आपण केलेल्या वक्तव्यात किंवा आपल्या मुखपत्रात लिहिलेल्या अग्रलेखात सर्वसाधारणतः आपण असं म्हटलंय की हा वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातेत खेचून घेऊन गेले, गुजरातेकडे नेला, गुजरातला गेला आणि मग जर या पद्धतीचा आपला आरोप असेल तर मग हे प्रश्न संयुक्तिक होतात ज्याचे उत्तर आपल्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे। जर आपला दावा असेल की हा प्रकल्प खेचून घेऊन गेला नेला तर त्याचा दुसरा अर्थ असा होतो की हा महाराष्ट्रात होता। मग हा जर प्रकल्प महाराष्ट्रात होता तर तो महाराष्ट्रात सुरू कधी झाला? तो महाराष्ट्रामध्ये तत्कालीन आपल्या सरकारने, महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने त्यांना सर्व परवानग्या दिल्या होत्या का? त्या फॉक्सकॉनच्या प्रकल्पाच्या सर्व सवलतीचं संमती झाल्या होत्या का? त्या प्रकल्पाचं किमान पायाभरणी किंवा भूमिपूजन महाराष्ट्रात झालं होतं का? जाऊ द्या ते, पण जिथे तो प्रकल्प प्रस्तावित होता असं आपण म्हणता तिथे जागेचं ॲक्विजिशन तरी झालं होतं का? किमान फॉक्सकॉन वेदांताबरोबर तत्कालीन आपल्या सरकारने करारनामा केला होता का? आणि माझे त्यामुळे प्रश्न थेट आहेत, जर गुजरातेला प्रकल्प खेचला गेला, नेला गेला तर तो महाराष्ट्रात होता कधी? त्याला सर्व परवानग्या मिळाल्या कधी? त्याच्या सर्व सवलतीचं संमती झाली कधी? त्यासाठी ॲक्विजिशन लँडचं झालं कधी? त्याची पायाभरणी भूमिपूजन झालं कधी? त्यासाठी करारनामापत्र झाला कधी? आणि त्यामुळे ज्यावेळेला आपण खेचला नेला म्हणता त्यावेळेला या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडनं आम्हाला अपेक्षित आहेत आणि म्हणून माझी मागणी पुन्हा तीच आहे, आता खोटं सहन केलं जाणार नाही। केवळ तुमच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, किंबहुना एक बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला म्हणून त्याला हिणवणं, हाणून पाडून बोलणं, त्याला बदनाम करणं यासाठी तुम्ही रान उठवणार असाल तर मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं जर पेंग्विन सेना प्रमुख देत नसतील तर निवृत्त उच्च न्यायालयाच्या मार्फत, निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फत याची चौकशी झालीच पाहिजे। महाराष्ट्राला हे सत्य कळलंच पाहिजे। बोलायचे दात वेगळे आणि करायचे ओठ वेगळे।
हे आता चालणार नाही. महाराष्ट्र या भूलथापांना बळी पडणार नाही. नंतर लक्षात आलं की स्वतः वेदांतचे सर्वसर्वा अनिल अगरवाल यांनी जाहीर ट्विट केलं आणि मग त्यातनं नवीनच 2 मुद्दे समोर आले आहेत. एक, ते स्वतः म्हणतायत की महाराष्ट्रामधनं आम्ही प्रकल्प बाहेर नेला नाही, महाराष्ट्रात आम्ही प्रकल्प करणार आहोत, एक हब करणार आहोत. मग सन्माननीय पेंग्विन सेना प्रमुख प्रकल्प गेला असं कसं म्हणू शकतात? 1 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या असं कसं म्हणू शकतात? का त्यांच्या मनात येऊ घातलेला आताच्या शिंदे फडणवीस सरकारच्या योग्य कारवाईनंतर येऊ घातलेला प्रकल्प सुद्धा येऊच नये ही त्यांची भूमिका आहे का? आणि त्यामुळे पहिलं तर महाराष्ट्रात प्रकल्प येणारच आहे हे स्वतः त्यांनी घोषित केलं आहे. आणि दुसरं, ते स्वतः अनिल अगरवालजी असं म्हणतात की 2 वर्ष आमची याबद्दल चर्चा चालू आहे. जर स्वतः प्रकल्प आणणारे म्हणतात आमची चर्चा चालू आहे, मग पेंग्विन सेना प्रमुख प्रकल्प खेचून घेऊन गेलो हे कशाच्या आधारावर म्हणतात? गुजरातेत नेला गेला हे कशाच्या आधारावर म्हणतायत? आणि त्यामुळे सर्वात गंभीर बाब मी आता सांगतोय ती आहे, आमच्या मनात शंका आहे, किंबहुना दाट शंका आहे. 2 वर्ष चर्चा झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये करारनामा झाला नसेल, जागेचं ॲक्विजिशन झालं नसेल, सवलतीचं संमतीपत्र झालं नसेल, पायाभरणी झाली नसेल, परवानग्यांचं सगळ्या कारवाई झाली नसेल, आणि स्वतः जर पेंग्विन सेना प्रमुख म्हणत असतील की सर्व आम्ही केलं तरी प्रकल्प सुरू झाला नसेल, तर याचा अर्थ सर्वात गंभीर बाबी आहे की तुमच्या सगळ्या चर्चेनंतर प्रत्यक्ष कारवाईच्या मध्ये या अंतरात महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या काळात अशी कुठली तरी गोष्ट झाली आहे की ज्यामुळे प्रकल्प आणणाऱ्याला सर्व चर्चा झाल्यानंतर ज्या पेंग्विन सेना प्रमुख म्हणतात तशा झाल्यानंतर सुद्धा प्रत्यक्ष प्रकल्पाची कारवाई झाली नाही. या मधल्या काळामध्ये असं काय झालं? वाटाघाटी झाला, साठेमारी झाली, कट कमिशन झालं, मागणी झाली, काय झालंय? जेणेकरून महाराष्ट्राला प्रथम स्थान मिळणाऱ्या आमच्या या प्रकल्पाला सर्व चर्चेनंतर सुद्धा दुसऱ्या राज्यात जायला लागलंय. आणि आमच्या मनातली शंका दाट यासाठी होते कारण तत्कालीन मंत्री सुभाष देसाईजी यांचं एक वादग्रस्त वक्तव्य त्या काळात आहे की महाराष्ट्राला या प्रकल्पाचा काय उपयोग अशा स्वरूपाचं. आणि त्यामुळे माझ्या शंकेला बळ मिळतोय, कुठे ना कुठे वेगळा दबाव तंत्र तुम्ही प्रत्यक्ष पायाभरणी करण्याआधी कुठल्या वाटाघाटीची झाली होती का? आणि म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना, याची चौकशीच झाली पाहिजे. होय, सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. खोटं बोलणारे उघडे पडले पाहिजेत. खरं तर वस्तुस्थिती जी आहे, अशा पद्धतीच्या प्रकल्प वेगवेगळ्या राज्यात येण्यासाठी स्वतः सगळी राज्य प्रयत्न करतात. महाराष्ट्र सुद्धा 2014 पासून या सगळ्याचा प्रयत्न देवेंद्रजींच्या नेतृत्वात करत होतं, केले आहे. पण जर भारतामध्ये जलद गतीने एका अतिशय महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रकल्पाचा जन्म भारतात होतोय तर हे संपूर्णपणे यश मोदी सरकारचं आहे. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर ते अजून ठळक आहे. ज्यांना या विषयातली माहिती आहे
त्यांना माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये चीन बरोबर जगातील व्यवहार ठप्प बंद मर्यादित होऊ लागले आणि सेमीकंडक्टर्स चिप्स आणि त्या संबंधित सगळ्याचं मॅन्युफॅक्चरिंग हब सर्वात जास्त चीन आणि तैवानकडे आहे आणि तेव्हा अख्ख्या जगाला अमेरिकेसहित हे लक्षात आलं की जर तिथे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अडथळे आणि अडचणी झाल्या चीन आणि तैवानमध्ये तर आम्ही जगायचं कसं. जे टी व्ही कॅमेरे आपण लावले आहेत त्यासुद्धा चिपवर चालतात किंवा चिपची आवश्यकता असते आणि म्हणून सॅटेलाईट असो किंवा इंटरनेट असो गाडी असो व टी व्ही असो इलेक्ट्रॉनिक बरेच आयटम्स असो हे चिपशिवाय किंवा सेमीकंडक्टरशिवाय किंवा तत्कालीन संबंधित अन्य गोष्टींशिवाय पुढे सरकू शकत नाहीत. आपली डिपेंडन्सी परावलंबत्व जर एका देशावर राहिलं तर 140-142 कोटीचा भारत विकसित कसा होईल. आणि म्हणून मला हे उद्याच्या होणाऱ्या अडचणी येऊ नये म्हणून आजच यावर काम करायचं आहे. हे 2-2.5 वर्षात मिशनमध्ये भारताच्या पंतप्रधान माननीय मोदीजींनी घेतलं आणि यश बघा मोदी सरकारचं. 1.5-2 वर्षामध्येच याच्याशी संबंधित डिझाईन करणाऱ्या स्टार्टअप्स किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शनच्या कंपन्या या भारतात येऊ लागल्या. आज भारत जगासमोर याच गतीने पुढे गेलं तर जगातलं सगळ्यात मोठं मॅन्युफॅक्चरिंग हब बनेल आणि मग भारताची शान वाढेल. मग काहींच्या पोटात स्वाभाविक दुखेल आणि मग हे वाद पुढे केले जातील. हे सत्य जनतेसमोर आणलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तर पेंग्विन सेनेचा यातला थैथयाट हा केवळ एकाच गोष्टीने आहे, ते म्हणजे याकूब मेमनच्या थडग्यात आणि त्याच्या सौंदर्यीकरणात त्यांचे हात रंगलेत, हिरवे झालेत. ते आता पुस्तक कसे येतील म्हणून विषयांतर करण्यासाठीचा हा मोठ्या प्रमाणात थैथयाट चालू आहे. आणि म्हणून याकूब मेमन ज्याने मुंबई भारतावर हल्ला केला त्याच्या थडग्याशी तुमचा असलेला संबंध परवानग्या संबंधितला उघड होतोय. त्यातून ही पळवा तुम्ही काढू शकत नाहीत. आणि म्हणून मी सुरुवातीला वेदांत फॉक्सकॉनचं उत्तर दिलं, प्रश्न उपस्थित केले आणि आता याकूब मेमनच्या थडग्यातील त्यांचे रंगलेले हात लपवता येणार नाही हेही थेट त्या ठिकाणी सांगतोय. अजून एक प्रश्न आहे, जर एवढीच तुम्हाला चिंता होती आणि एवढेच तुम्ही प्रयत्न महाराष्ट्र विकास आघाडीने केलेत तर आम्हाला एक डॉक्युमेंट पुरावा दाखवावा की तुम्ही कर सवलती या फॉक्सकॉन आणि वेदांतला जलद गतीने दिल्या आहेत. ज्या जलद गतीने तुम्ही विदेशी दारू ते अन्य दारू व्यावसायिकांना त्या ठिकाणून एक्साइज आणि करातून माफी ज्या जलद गतीने दिलीत त्या जलद गतीने 1 लाख युवकांच्या नोकऱ्या आणणाऱ्या फॉक्सकॉनच्या प्रकल्पाला कर सवलत तुम्ही का दिली नाहीत. दारू विक्रेत्यांसाठी पायघड्या घातल्यात पण वेदांत फॉक्सकॉन महाराष्ट्रात राहावा या कर सवलतीमध्ये अडथळे निर्माण केलेत. पेंग्विन सेना प्रमुख तुमची प्राथमिकता दारू विक्रीला का रोजगार निर्मितीला होती याचं उत्तर द्या. आणि म्हणून या सगळ्या प्रकाराला बघितल्यावर एकच गोष्ट लक्षात येते, ज्या पद्धतीचं भ्रम खोटं असंबंध पसरवलं जातंय त्यातून जनतेसमोर एकच गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे शिवसेनेला, उद्धवजींच्या शिवसेनेला महाराष्ट्राची फसवणूक करायची आहे
आणि गुजरातबद्दल द्वेष पसरवायचा आहे. पेंग्विन सेना प्रमुखांना मराठी माणसाला थापेबाजी करायची आहे आणि गुजराती माणसाबद्दल शत्रुत्व निर्माण करायचं आहे. आणि म्हणून राज्यातली जनतेला हे स्पष्ट झालं पाहिजे की महाराष्ट्रातील युवकाला थापेबाजी हे पेंग्विन सेनेकडून होत आहे आणि अन्य भाषिक गुजराती माणसालाही स्पष्ट होईल की यांच्या मनामध्ये द्वेष किती आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय. सर, ह्या सगळ्या विषयांवरती आदित्य ठाकरे यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन 2 आणखी प्रकल्पांचा उल्लेख केला. एक आयफोन संदर्भात झालेला 2015चा आणि एक बल्क ड्रग प्रकल्प जो गुजरातला गेला, त्यामध्ये देखील गुजरातला तो पाठवण्यात आला किंवा नेला गेला असा त्यांचा आरोप. दोन्ही विषयांवर माझे प्रश्न तेच आहेत. तुम्ही आणले त्याचा पुरावा द्या. गेले याचा आरोप करता, त्याआधी आणले, कार्यान्वित केले, सुरू झाले, सुरू होणार होते, करारनामा केला, LOI दिल्याचं सांगू नका. आणि मग आलेच होते तर सुरू का नाही झाले? तुमच्या काळात ते सुरू का नाही झाले? ते सुरू करण्यामध्ये दिरंगाईमध्ये पुन्हा एकदा माझा तोच गंभीर आरोप आहे. चर्चेची मंजुरी आणि प्रत्यक्ष सुरू यामध्ये काय होत आहे? तुमच्या काळात काय झालं? येईल दूध का दूध, पाणी का पाणी. कट कमिशनचा उल्लेख तुम्ही करताय, तुमच्याकडे कशी ठोस माहिती आहे ज्यामध्ये तुमच्यापर्यंत? माझ्या मनातली शंका मी मांडली आहे, चौकशी देईल समोर. सर, दुसरं असं की आज ठिकठिकाणी युवा सेनेतर्फे आंदोलनं या संदर्भातच केली जात आहे, त्याबद्दल काय म्हणाल? त्यावर करण्याचा प्रयत्न. याकूब मेमनच्या थडग्यातील रंगलेले हात या विषयावर बोलून किंवा आंदोलन करून साफ होणार नाहीत. युवा सेनेच्या प्रमुखांचा डायरेक्ट संबंध असलम शेखशी आहे. ते आम्ही दोघं भाऊ भाऊ आहोत असं म्हणाले आहेत. असलम शेख यांनी याकूब मेमन याला फाशी होऊ नये ही भूमिका घेतली. जिथे ही कबर सौंदर्यीकरण चालू आहे त्या मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख होते. त्यामुळे या परवानग्यामध्ये रोल त्यांचा असण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यामुळे आंदोलनं करायची असतील तर दाऊद आणि याकूबच्या विरोधात करा, हे माझं त्यांना आव्हान आहे. अजित पवार म्हणतात ही कंपनीने देखील अल्टिमेटम राज्य सरकारला दिलेला आहे. 3 वर्ष प्रकल्प रखडल्यामुळे हा अल्टिमेटम दिला. सत्यच आहे ना, मला यातली पूर्ण माहिती नाही. पण तुम्ही जे म्हणताय सत्य असेल तर प्रकल्प मंजुरीची चर्चा संपल्यानंतर कार्यान्वित होण्यामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये असं काहीतरी झालं आहे की ज्यामुळे प्रकल्प सुरू नाही झाले आहेत. मला पूर्ण विश्वास आहे शिंदे फडणवीस सरकार या सगळ्यावर तातडीने आणि योग्य उत्तर काढेल. सर, अजित पवार असं म्हणतात आहे की वेदांताच्या ऐवजी दुसरा प्रकल्प येणार अशा पद्धतीचं गाजर सध्या दिलं जात आहे, पण ते गाजर न देता वेदांत हा प्रकल्पच पुन्हा महाराष्ट्रात आला पाहिजे. त्यांना कदाचित वाक्य कळलं नसेल तर मी पुन्हा रिपीट करतो. स्वतः अनिल अगरवाल वेदांतांनी म्हटलं की आम्ही प्रकल्प आणणारच आहोत. खोटं बोल पण रेटून बोल. मला मुख्यमंत्री बनताना आलं तर एकनाथजींना हिनवून बोल. यातना राज्याचं भलं होणार नाही. सर, अजित पवारांचं एक विधान काही वर्तमानपत्रांना छापून आलं आहे, त्यांनी काल औरंगाबादमध्ये केलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे महाविकास आघाडीच्या या अलायन्समध्ये निवडणूक लढायला तयार नाही. म्हणजेच फूट पडताना दिसतंय. कुठली निवडणूक? स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणूक. मी काही याबद्दलची बातमी वाचलेली नाही आणि त्यामुळे प्रत्यक्ष कोण काय म्हणालंय याचा संपूर्ण लेखाजोखा घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही. पण मी एवढं नक्की म्हणेन, महाराष्ट्र विकास आघाडी हा प्रयोगच मुळात ब्रॉयलरचा होता, तो काही देशी प्रयोग नव्हता. उद्धव ठाकरे असं म्हणाले की स्थानिक पातळीवरती स्थानिक जे महाविकास आघाडीच्या अलायन्समध्ये निवडणूक लढावी का नाही, ते स्थानिक पातळीवर त्यांनी सगळा विचार किंवा यावर मी भाष्य करू शकणार नाही, मला याची पूर्ण माहितीही नाही. सर, हिंदी में बता दीजिए. एक मिनिट. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं अंबादास दानवेने एक गंभीर आरोप केले आहे
त्यांचं म्हणणं आहे की दरवर्षी 9 वाजता कार्यक्रम सुरू होतो, पण यावेळेला 7 वाजता तो कार्यक्रम सुरू होतोय, कारण कोणतरी दिल्लीवरून बादशाह येणार आहे आणि या बादशाहसाठी वेळ बदलली, कारण त्यांना हैदराबादला जायचं आहे. मला या संबंधातली संपूर्ण माहीत नाही, पण योग्य कार्यक्रम झाला पाहिजे हीच भारतीय जनता पक्षाची मागणी आहे. पण वेळ बदलला गेला त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला. मला याची संपूर्ण माहिती नाही. सर, BCCI संदर्भातला विषय आहे. कालचा जो निर्णय आला आहे सुप्रीम कोर्टाचा, त्यानंतर लोकप्रतिनिधी यांना आता निवडणूक ते लढू शकतात, म्हणून तुम्हीही, तुमचाही गट आहे, तुम्हीही MC मध्ये ॲक्टिव्हली काम करता. संदीप पाटील तुमच्या गटातनं अध्यक्षपदासाठी समोर आले होते, पण आता तुम्ही लढाल अशा प्रकारची चर्चा आहे MC इलेक्शन्स. नाही, याबद्दलचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. खरं तर जनप्रतिनिधींना निवडणूक लढवण्याची परवानगी असा न्यायालयाचा आदेश जर आहे, तर MCAच्या अध्यक्षपदावर सर्वात प्रथम त्यांच्या कर्तृत्वामुळे सगळ्यात प्रथम अधिकार माननीय शरद पवार साहेबांचा आहे, आणि त्यामुळे याबद्दलचा निर्णय आम्ही सगळे सहकारी मिळून घेऊ. याबद्दलचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. पण तुम्ही समर्थन कराल पवारांच्या अध्यक्षपदाचं? अजून या विषयावर चर्चाही झालेली नसल्यामुळे मी त्यावर भाष्य करणं सार्वजनिकरित्या योग्य नाही. पण अनेक लोकप्रतिनिधी यामध्ये येण्याचा प्रयत्न करतात. जितेंद्र आव्हाड आहेत, प्रताप सरनाईक आहेत, अनेक लोक जे MCAशी निगडीत आहेत, त्यांचेही प्रयत्न आहेत की त्यांनी आता मेन फोरममध्ये यावं. कोण कोणाच्या मनात काय मांडे बांधतो याच्यावर मी चर्चा करायला लागलो तर आपली प्रेस कॉन्फरन्स पूर्ण दिवस चालेल आणि त्यातनं निष्पन्न काहीच होणार नाही. वेदांता और खरसोन को जो है गुजरात में शिफ्ट करने का आरोप जो है युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे ने लगाया है, क्या कहेंगे? कल से और एक दिन उसके पहले से जिस प्रकार से पूरे महाराष्ट्र और देश में एक असत्य को प्रचारित किया जा रहा है और भ्रम भी फैलाया जा रहा है, और ये भ्रम फैलाने वाले और असत्य को प्रसारित करने वाले ये पेंगुइन सेना के प्रमुख आदित्य ठाकरे जी हैं. उन्होंने ऐसे कहा भी है और आज उनके मुखपत्र एडिटोरियल में लिखा भी है. उससे ध्वनित ये होता है कि वेदांत फॉक्सकॉन का प्रकल्प प्रोजेक्ट ये गुजरात में खींच कर लेके गए, भेजा गया, ढकेला गया, और जब ये बात कही जाती है तो सवाल सीधा सीधा ये उठता है कि अगर प्रकल्प और प्रोजेक्ट गुजरात में धकेला गया, भेजा गया, तो इसका मतलब वो महाराष्ट्र में शुरू हो गया था या शुरू की प्रक्रिया हो गई थी. तो मेरे सीधे सीधे सवाल पेंगुइन सेना प्रमुख को है कि महाराष्ट्र में वेदांत और फॉक्सकॉन प्रोजेक्ट प्रत्यक्ष रूप से शुरू कब हुआ था. दूसरा मेरा सवाल है, उसके लिए सभी आवश्यक परमिशंस तब के आपके महाराष्ट्र विकास आघाड़ी सरकार ने कब दिए थे. मेरा तीसरा सवाल है, इस प्रकल्प को महाराष्ट्र में लाने और रखने और शुरू करने के लिए आपने सब्सिडी तब और कंसेशन तब कितने दिए थे और उसका एग्रीमेंट हुआ था क्या. प्रत्यक्ष रूप से वेदांत और फॉक्सकॉन शुरू होने के लिए जहां पर वो प्रस्तावित था वहां पर लैंड एक्विजिशन पूरा कब हुआ. वो सब छोड़िए, कम से कम LOI के बाद आपने कोई एग्रीमेंट उनसे किया था क्या. और ये सभी सवालों का जवाब पेंगुइन सेना प्रमुख को देना पड़ेगा, क्योंकि वो ऐसा जता रहे हैं कि प्रकल्प जो शुरू हो गया था या शुरू होने वाला था वो भगा कर लेके गए. और इसके लिए मेरी मांग है कि इस असत्य को उजागर करने के लिए माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी रिटायर्ड जज के द्वारा इसकी इंक्वायरी करे और इस सत्य को बाहर लाए. दूसरी बात तो स्वयं वेदांत के सर्वसर्वा
अग्रवाल जी ने सार्वजनिक रूप से ट्वीट करके कही, उससे दो बातें सामने आती है। वो स्वयं कह रहे हैं कि महाराष्ट्र में हम ये प्रोजेक्ट लाएंगे, अब हम हब निर्माण करेंगे। तो फिर ये भ्रम और झूठ क्यों फैलाया जा रहा है कि वहां से खींच के लेके गए। दूसरी उन्होंने बात कही है कि 2 साल से हमारी चर्चा चल रही है। तो फडणवीस और शिंदे साहब की सरकार तो 60-65 दिन तक की सरकार है। तो इसके पहले 1.25 साल जिनसे चर्चा हुई, वो उद्धव ठाकरे जी की सरकार चर्चा को समाप्ति क्यों नहीं किया। ये दोनों बातों की सामने आती है। और सबसे महत्वपूर्ण बात जो हमारे मन में आशंका है, उस बात को मैं स्पष्ट करना चाहता हूं। अगर आदित्य ठाकरे जी ने कहा वैसे प्रस्ताव मंजूर होकर प्रकल्प शुरू हो गया था, होने वाला था, बावजूद उसके सब प्रक्रिया पूरा होने के बाद भी ये शुरू नहीं हुआ महाराष्ट्र में, तो इसके बीच में ऐसी कौन सी बात हुई, प्रत्यक्ष चर्चा समाप्ति और प्रकल्प शुरू होना, कि जिसके कारण इस प्रकल्प को महाराष्ट्र से बाहर वो कंपनी को जाना पड़ा। ऐसी कौन सी बात हुई, हमारे मन में आशंका है। कोई ऐसी बात, लेन देन की बात, चर्चा या डिमांड तो किसी ने किसी से की नहीं होगी, किसी ने दबाव तो नहीं किया होगा कि महाराष्ट्र में आप शुरू करने के पहले इन चीजों को पूरा करिए। यह आशंका हम नकारते नहीं है, इसको बल मिलता है जब सार्वजनिक रूप में तब उस सरकार के मंत्री सुभाष देसाई का एक वक्तव्य बहुत गंभीर है। वो सर्वसाधारण उसका मतलब ये निकलता है कि महाराष्ट्र में इस प्रोजेक्ट का कोई मतलब नहीं, आवश्यकता नहीं। ये उन्होंने क्यों कहा, और इसके लिए मुझे लगता है इन सब की इंक्वायरी होनी चाहिए। हमारा मानना है अलग अलग राज्य अपने राज्य में प्रोजेक्ट आए इसके लिए प्रयास तो करते हैं, लेकिन स्पेसिफिक इस सेमीकंडक्टर चिप और अलाइड बिजनेस, ये जो जलद गति से हिंदुस्तान में शुरू होने जा रहा है, उसका श्रेय मोदी सरकार का है। विशेष रूप से कोरोना के बैकग्राउंड के बाद जब दुनिया ने देखा कि इलेक्ट्रॉनिक कोई भी चीज को अगर प्रोड्यूस करना है तो चिप्स, सेमीकंडक्टर्स, अलाइड प्रोडक्ट्स की आवश्यकता होती है, जिसका हब चाइना और ताइवान बना हुआ है। कोरोना में चाइना में जिस प्रकार से उनके इंटरनेशनल रिलेशन खराब हुए और अभी ताइवान के साथ युद्ध जैसी स्थिति, इसके बाद भारत के सरकार ने सबसे पहले इस धोखे को समझ लिया और हमारी डिपेंडेंसी कोई अन्य देश पर न रहे, इसके लिए लगभग 2 सालों में मोदी सरकार ने और विशेष रूप से आईटी मिनिस्टर ने इन सभी को जो गति दी, आज भारत में प्रकल्प शुरू हो रहा है, इसका श्रेय मोदी सरकार को न मिले, इसके लिए कांग्रेस, राष्ट्रवादी और शिवसेना, उद्धव जी की शिवसेना इस प्रकार का भ्रम फैलाने का काम कर रही है, हमारा आरोप है। सबसे महत्व की बात तो यह है, शिवसेना यानी पेंगुइन सेना इसमें चिल्ला इसके ले रही है क्योंकि याकूब मेमन के कब्र में ब्यूटिफिकेशन और इल्यूमिनेशन करने का सीधा संबंध परमिशन का उनकी तरफ आ रहा है। उस आरोपों से बचने के लिए इस विषय को, जिसमें सत्य ही नहीं, उसको जनता के बीच में भ्रमित करने का काम पेंगुइन सेना की तरफ से हो रहा है। और मेरा आरोप सीधा सीधा महाराष्ट्र विकास आघाड़ी पर है। अगर आप 1 लाख महाराष्ट्र के युवाओं की रोजगार की चिंता करते थे तो आपने इस प्रोजेक्ट को कार्यान्वित करने के लिए टैक्स और सब्सिडी का कंसेशन समय में जल्द गति से देना चाहिए था। जिस जल्द गति से आपने
आपके सरकार के समय उद्धव जी इंपोर्टेड दारू बेचने वाले को और प्रोडक्शन करने वाले को कंसेशन दिया। उस तरीके से महाराष्ट्र के बच्चों को 1 लाख नौकरी मिलने वाले प्रोजेक्ट को उस जलद गति से निर्णय क्यों नहीं किया। और अंत में इतना ही कहूंगा, जो बात सामने आती है, जो प्रचार दुष्प्रचार किया जा रहा है, उससे महाराष्ट्र के मराठी आदमी को भ्रमित किया जा रहा है, उसको गलत बातें बताई जा रही है, उसको फंसाया जा रहा है। और अमराठी और गुजराती या गुजरात को प्रति द्वेष फैलाने का काम ये शिवसेना उद्धव जी की कर रही है। आशीष जी, महाविकास आघाड़ी की तरफ से आरोप ये लगाया जा रहा है कि प्रधानमंत्री के दबाव में ये प्रोजेक्ट गुजरात में मैंने जवाब दे दिया अभी, मैंने जवाब दे दिया। सर, इसके अलावा भी 2 प्रोजेक्ट्स हैं जिनके बारे में वो कहते हैं। एक तो हमारा उन दोनों प्रोजेक्ट में भी मेरा कहना है कि उनकी अगर कार्यवाही, गतिविधि, कंसेशंस, टैक्स सब्सिडी सब हो गई है तो शुरू क्यों नहीं है आपके सरकार में? चर्चा पूरी होने के बाद प्रोजेक्ट शुरू होना, इसके बीच में कौन सी लेन देन की बात होती है, इसकी भी इंक्वायरी होनी चाहिए। और शिंदे फडणवीस सरकार इसको जल्द गति से पूरा करेगी, ऐसा मुझे लगता है। 2 साल का ये जो 2.5 साल सरकार चली, उसमें कई गंभीर आरोप हुए जहाँ पे वसूली की बात है। आप यहाँ भी कह रहे हैं कि 2.5 साल में क्यों नहीं हुआ, तो क्या कोई कट कमीशन की बात? देखिए, जिस प्रकार से आशंका हमारे मन में है, उसमें लेन देन, कट कमीशन, डिमांड, इसको नकारा नहीं जा सकता। नहीं तो सुभाष देसाई जी ये वक्तव्य करते ही क्यों? और अगर उनको साफ आना है तो मेरा आह्वान है उन दलों को, मेरी मांग को वो भी सपोर्ट करे। रिटायर्ड हाईकोर्ट जज की इंक्वायरी की ले, सच का सच, दूध का दूध, पानी का पानी होगा। आशीष जी, इस पूरे विवाद के बाद वो ये रहा है कि मुंबई में खासतौर से मराठी वर्सेस गुजराती इस तरह का पोलराइजेशन हो रहा है। आपको लग रहा है जानबूझ के? मैंने इसके लिए कहा, आपने सुना नहीं? महाराष्ट्र और मराठी बच्चों को फंसाया जा रहा है, गलतफहमी बताई जा रही है उद्धव सेना की तरफ से। जो काम किया ही नहीं, शुरू ही नहीं हुआ, वो गया इस बात को फैला